साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती सोलापूर यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त वार्षिक बैठक रविवारी 21 जून रोजी माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन 2026-2027 या वर्षासाठी नूतन पदाधिकारी निवडण्याची प्रक्रिया पार पडली। यामध्ये साक्षांत लोखंडे अध्यक्ष अजय मोहिते, उपाध्यक्ष रजनी डोलारे, वैशाली डोलारे, कार्याध्यक्ष बंडू गवळी, सचिव कुणाल कांबळे, सहसचिव खजिनदार विशाल लोंढे, ॲडव्होकेट सुरेश पाटोळे, कायदेशीर सल्लागार प्रमुख सल्लागार सुरेश पाटोळे, सुहास शिंदे, खंडू बनसोडे, समाधान आवळे, हनुमंत पवार, महादेव भोसले, मुकुंद शिंदे, सतीश बगाडे, आबा लोंढे, श्रीकांत झेंडे, राजू क्षीरसागर यांची निवड झाली। तसेच रविवारी 9 ऑगस्टला भव्य मिरवणूक निघणार आहे। यात 50 मंडळांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी दिली। या पत्रकार परिषदेला साक्षांत लोखंडे, वैशाली डोलारे, विकास डोलारे, बंडू गवळी, कुणाल कांबळे, विशाल लोंढे, सुरेश पाटोळे, खंडू बनसोडे, सतीश बगाडे, समाधान आवळे, महादेव भोसले व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जगविख्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा 106वा जयंती महोत्सव 1 ऑगस्ट 2026 पासून सुरू होतं आणि येत्या 18 तारखेला 18 जुलैला अण्णाभाऊंची पुण्यतिथीसुद्धा या शहरामध्ये पुतळ्याजवळ संपन्न होणार आहे। साहित्यरत्न अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून मानवतेचा विचार केला। साता समुद्राच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराज जगाला सांगितलं आणि इतकं विपुल साहित्य 1.5 दिवस शाळा शिकून त्यांनी निर्माण केलं की रशियासारख्या महासत्तेमध्ये 18 भाषांमध्ये भाषांतर झालेली स्वतंत्र लायब्ररी आज त्या ठिकाणी आहे। अशा अण्णाभाऊ, ज्याला रशियाने पहिल्यांदा मानपत्र दिलं, मानपत्र देत असताना जी माहिती लागते मानपत्रामध्ये भरायची ती माहिती नव्हती रशियाकडे। रशियाने पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेचे पंतप्रधान त्यांना फोन केला, ते सुद्धा कोड्यात पडले, त्यांना सुद्धा माहीत नाही अण्णाभाऊ कोण। मग पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटलं की महाराष्ट्रातला आहे, म्हणजे यशवंतरावजीला नक्की माहीत असणार। मग यशवंतरावजींना त्यांनी सांगितलं। यशवंतरावजीला जेव्हा कळलं की आपल्या कराड तालुक्यातला एक कोणीतरी लिहितोय, साहित्यिक आहे माध्यम समाजाचा, आणि मग त्या अण्णाभाऊचं माहिती मानपत्रावर तिथं पोहोचली, त्यांना मानपत्र त्या ठिकाणी सादर झालं। असे हे विद्वान साहित्यिक अण्णाभाऊ त्यांचा जयंती, त्यांचा विचार घेऊन गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये हे महोत्सव साजरे होतात। तद्वतच सोलापूर शहरामध्ये होतात। या महाराष्ट्रामध्ये 2च मिरवणुका एका दिवशी एकत्रित निघतात। त्यापैकी अत्यंत गिनीज बुकात भोगावी अशी मिरवणूक म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक जी एप्रिल महिन्यात निघते, आणि साहित्यरत्न अण्णाभाऊंची मिरवणूक जी ऑगस्ट महिन्यामध्ये निघते। याच मिरवणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मी घोषित करतो। पहिल्यांदा हे समितीच्या आत्ता सांगितल्याप्रमाणे गेल्या रविवारी 20 तारखेला मध्यवर्ती समितीची संपूर्ण शहर जिल्ह्याची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये एकमताने हे पदाधिकारी निवडून आले। साक्षांत लोखंडे अध्यक्ष, अजय मोहिते उपाध्यक्ष, रजनी डोलारे उपाध्यक्ष, वैशाली डोलारे कार्याध्यक्ष, बंडू गवळी सचिव, कुणाल कांबळे सहसचिव, विशाल लोंढे खजिनदार, ॲडव्होकेट सुरेश पाटोळे कायदेशीर सल्लागार, प्रमुख सल्लागार हे सगळे